साळुंके इतर वेळेस असं येतो का, फिरतो का किंवा काय मदत करतो? आमदार साहेब, हे वन विभाग जे वारंवार सांगतोय ना, आम्ही जनजागृती करतोय, यांच्या जनजागृतीची तुम्हाला एक थेरपी सांगतो. यांची ती एक गाडी आहे, तिला ती LED स्क्रीन बसवलेली. यांची 2 लोक त्या गाडीत बसून येतात. गावचं कुठलं तरी माणसं उभे असलेला चौक बघायचा, त्या चौकात गाडी लावायची, सगळी लोक जमा करायची, एक फोटो काढायचा, व्हॉट्सअपच्या ग्रुपला वरिष्ठांना सोडायचा आणि गाडी घेऊन निघून जायची. बाकी काहीच नाही. आपल्या ग्रुप किती वेळा फोटो घेतले त्याच्यावर कट्ट्यावर त्यांनी. आम्ही संध्याकाळी खाली गावच्या तिथे पण ते येतात, असेच फोटो काढतात आणि जातात निघून. बाकी काही जनजागृती नाही, काही नाही. बाकी काही नाही. काय करतात? अपडेट पाठवतात वरती. आम्ही इथं गेलो, हे केलं. हा हा प्रत्यक्ष त्याचा काही उपयोग नाही. प्रॅक्टिकली जी जनजागृती व्हायला पाहिजे, दाखवायला पाहिजे, सांगायला पाहिजे. त्यांनी असे घरोघरी पॅम्पलेट वाटले किंवा काय केलं? काही नाही. तुम्ही गावात मिटिंग घेतली, त्या लोकांना मार्गदर्शन केलं, असं काही प्रकार ते त्यांच्या ते वाजवलं पाहिजे ना. ते काहीच करत नाही. फक्त जास्त जिथं लोक आहे तिथं जाऊन उभे राहतात, एक फोटो घेऊ द्या म्हणतात, आम्हाला फोटो घेतात निघून जातात. कित्येक वेळा यांना आम्ही ग्रामसभेला बोलवले. आमच्याकडे बिबटे जास्त आहेत बाबा, तुम्ही ग्रामसभेत या. आमच्याकडे ज्येष्ठ लोक आहेत, शेतात जातात, तुम्ही काही सूचना करा. यांना ग्रामसभेत यायला सुद्धा वेळ नाही. तर गांभीर्य नाही. आता आमच्या घटनेच्या वेळेस म्हणले ते वडगाव कांदळेला आपण कॅम्प घेऊ, अजून कॅम्प नाही, काहीच नाही. उमरजला घेऊ म्हणले होते, काहीच नाही अजून. वडगाव कांदळीला त्यांनी हे चालू केलं, कार्यालय चालू केलं, पण नंतर कॅम्प घेऊ म्हटले होते ना. आता उमरजला ते शिंद्यांच्या मुलावरती तो हल्ला झाला, ती इतकी मोठी ती घटना घडली. त्याच्यानंतर त्यांनी तिथं पिंजरा लावलाय. त्या पिंजऱ्याकडे डोकून बघायला गेले नाही अजून. तिथे 4 बिबटे पकडले ना? पकडले, पण आज नाही. कोंबड्या ठेवला. 4 दिवसापूर्वी परत व्हिडिओ पाठवला त्यांना, घरापाशी 2 आलेले संघच बोलवलं होतं त्यांना. ठेवली ती जिवंत आहे का मेली ते ते पाहिलं सुद्धा. आम्हीच करतोय सगळं. त्या कोंबडीला पाणी, खाद्य सगळं आम्हीच पाहतोय. मग तो पकडला का नाही परत बिबट्या? नंतर ते 4 पकडले तेवढेच. आता ते पिंजऱ्यांची जागा बदलावं लागेल. त्यांना बोलवलं होतं त्या दिवशी, ते पण आली नाहीत बदलायला. मग आता हे जे म्हणतात तसं ते जर वागत असेल तर ह्या बाबतीत वन विभागाने खूप अलर्ट राहायला पाहिजे. एकतर विषय असा आहे की एवढ्या 2-3 महिन्यामध्येच जवळपास 5-6 घटना अटॅकच्या घडल्या, ज्यामध्ये आळेमधला एक बालक एक्सपायर झाला, कांदळीतला एक मुलगा मोटरसायकलवर पडला, त्याच्या डोक्याला लागला आणि तो एक्सपायर झाला. इथे एक घटना झाली परवा, पिंपळवंडी लेंडेस्थळ झाली. त्याच्या आधी तोतरबेटेत एक ऊसतोड कामगार महिला आहे, तिच्यावर अटॅक झाला. पिंपळवंडीत एक घटना घडली. शिरोली खुर्द मध्ये ते धनगराच्या पाड्यावरती त्यांचा मुलगा नेला. अशा अनेक ठिकाणी ही घटना आहे. बेलेकर पटात पण कुठेतरी आता परवा जेव्हा लेंडी स्थळात ही घटना घडली, ज्या बाईला नेलं तिथल्या लोक सावध होते. तिथले कोणतरी सारिकाताई नावाची एक महिला होती, तिने अशी धाडसाने पुढे गेली म्हणून तिथे ते वाचले नाही. तिची पण अशीच परिस्थिती झाली असते तिकडे आपण ते पाहायला मिळते. आता हे जे काय बिबट्याची संख्या वाढलेली आहे, ही इतकी वाढलेली आहे की त्याचा त्रास लोकांना खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे. काउन्सिलिंगमध्ये जे काही फॉरेस्टचे अधिकारी सांगतात की आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, ते सगळ्या काळजी घेतल्यानंतर सुद्धा बिबट्याचा अटॅक हा होतच झालेला आहे. ते म्हणतात अंधारात बाहेर पडायचं नाही. आता हे 2 अटॅक तर दिवसात झाले, एक सकाळी 8:30ला आणि तिकडची झाली ती 5:30 वाजता. मग शेतात काम करायला गेलं तर वाकून शेती करायची नाही, तर उभ्या कोण शेती करू शकता का? कशी होऊ शकते? आणि वाकून शेती नाही करायची तर मग हे असं थोडी होणार आहे. आणि जेव्हा त्यांच्यावर मी मागे एकदा बोललो, वाढत्या बिबट्याच्या संख्येवरून त्यांचीही हतबलता त्याच्यातून दिसून आली. आणि हतबलतापेक्षा त्यांचा जो इंटेंट आणि त्यांनी जे काही काम केलं पाहिजे. आता मी येता ते मुंजेश्वर मंदिराशी जर बघितलं, त्यांची बरीच 50-60 टीम यांनी हे सगळे करतात. हेच जर ते आधी जेव्हा रिपोर्ट मिळेल तेव्हा त्यांनी ते करायला गेले तर ते हे अशा गोष्टी झाल्या नसत्या. किंवा वेळेत केला लोकांना, प्रशासनाला जागा करायचे, जे काही कॅम्प्स घ्यायचे ते फक्त रिपोर्ट काढून फोटो पाठवण्यापुरते जर करत असतील तर त्याला काही उपयोग नाही. शेवटी ज्याला त्याला जो तो त्याचं काम करतोय, त्याने जर व्यवस्थित केलं, नुसतं दिखावा केला, त्यातून काही साध्य होणार नाही. आता आज अजितदादा येणार आहेत इलेक्शनच्या एका प्रचारासाठी. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ठीक आहे, तर इलेक्शन प्रचार ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी बिबट्या ह्या प्रश्नावर ताबडतोब काहीतरी ॲक्शन घेऊन त्यांनी ऑर्डर्स काढले पाहिजे. या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी त्यांच्याकडे मागणी असणार आहे.
आता ते नसबंदीचा प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे येणार आहे, मग तो केंद्राकडे जाईल, मग ते आदेश करतील. आणि जरी तो आदेश झाला तर तो काय लगेच उपाय नाही आहे, तो ओव्हर द पिरियड ऑफ 2, 4, 5 वर्षाचा आहे. पण आता रोज दिवसागणिक हल्ले होतं, ते त्याच्यावर इमिजिएट काहीतरी केलं पाहिजे. मी तर आल्या त्यांना विनंतीच करणार आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर यामध्ये दिसल त्या ठिकाणी बिबट्या हा पकडूनच न्यायचा आणि परत सोडायचा नाही. आता मारणं, गोळी मारणं ह्या भावना ठीक आहेत, पण त्या तिथपर्यंत ते काय कोण ऑर्डर्स करणार नाही. नसबंदी जरी असलं तरी त्याचं लॉंग टर्म हे सगळ्या गोष्टी. आत्ता ताबडतोब त्याची संख्या आटोक्यात आणण्यासाठी दिसल त्या क्षणी हे सगळे सरसकट बिबट्या पकडणे आणि ते पुन्हा सोडणे नाही, अशा प्रकारचा ऑर्डर्सच्या बाबतीत त्यांनी आज सकारात्मक पाऊल उचलावं, याच्याकरता मी त्यांच्याकडं आवर्जून ती मागणी करणारच आहे. आणि लोकांनाही माझं निश्चित प्रकारे आव्हान आहे, त्यांनाही विनंती आहे की ह्या घटना ज्या घडल्यात, कुठल्याही लोकप्रतिनिधी किंवा काय गोष्टी किती जरी बोलला तरी त्याच्यातून काय म्हणजे समाधान पण करू शकणार नाही, सांत्वन पण होणार नाही, आणि हे दुःख कधीच भरून निघणार नाही. अशा प्रकारची घटना आहे. त्या बेलापूरचे फापळे कुटुंबातला मुलगा यात्रेसाठी त्याच्या आत्याकडे जर येत असेल आणि बिबट्याचा भ्याव आहे म्हणून तो फक्त अंगणात खेळत असेल, तर आमच्या घरात घुसून बाळ नेतोय ना. काय करायचं त्यांनी? ज्यांच्या मामाकडे आलाय, जे सगळ्या गोष्टी आले, त्यांना तरी कसं वाटत असेल? जे तिथलं वातावरण आहे, जे चित्र पाहिलं, तिथून बोलणं पण शब्द फुटणं एकदम अवघड आहे. शेवटी आपण सगळे माणसं आहेत, आणि ज्या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून मी लोकांची जबाबदारी सांभाळायचं कायम वचनबद्ध आहे आणि हे सगळ्या गोष्टी बोलतोय. आणि माझ्याच तालुक्यात जर अशा घटना घडत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून मला पण त्या गोष्टीला ॲक्शन घेऊन, कुठलाही पक्ष असला आणि कुठलाही नेता जरी असला तरी त्यांच्याकडून करून हे घेतलंच गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून पाऊल उचलून काही ना काही आज माझं तुमच्यामार्फत किंवा ते आल्यानंतर अजितदादा पवारांना हीच विनंती असणार आहे की तुम्ही बिबट्याच्या बाबतीत आमच्या जुन्नर तालुक्याच्या लोकांना काहीतरी समाधानकारक आज तुम्ही सांगितलं गेलं पाहिजे. सर, तुम्ही म्हणाले सगळे बिबटे पकडायचे आणि ते ठेवायचे, त्यांना ठेवायला जागा पण नाही, एवढं पकडणं शक्य होईल का? पकडलं तर ठेवणार कुठे? नवीन जागा मंजूर झाली, त्याचं पुढे काम झालेलं नाही. त्याचं कामाला अजून 1-2 वर्ष जातील, त्याची कॅपॅसिटी अजून 4 टाइम्स होणार आहे. बिबट्या पकडायचं दिसून जिथं दिसतात तिकडं पकडायचं म्हटलं आणि फॉरेस्टने जर मनावर घेतलं आणि त्या प्रकारची सिस्टम लावली तर पुढच्या 1-2 महिन्यामध्ये पण ते पकडू शकतील. निदान संख्या तरी कमी निश्चित करू शकतील. आणि ते पकडल्यानंतर राहिला ठेवायचा विषय, तर हे महाराष्ट्र आहे, हा देश आहे, तिथं अनेक असे मोठे मोठे जंगल आहेत, जिथं असे हजारो हेक्टरचे फॉरेस्ट आहेत. आपल्याकडे तसे फॉरेस्ट आहे, पण असे एवढ्या मोठ्या क्षेत्रामधले फॉरेस्ट नाही. समजा ताडोबा असेल किंवा एन्क्लोज्ड हजारो हेक्टरमधले सफारीज आहेत, तिथं रणथंबोरचं जंगल आहे, तिकडं नेऊन सोडा. नाही तर कुठं नॅशनल पार्क असेल तिकडे जेवढे कॅपॅसिटी मावता येईल त्याच्यातून करा, पण इथून तरी हे कमी केलं पाहिजे. याच्यासाठी ठोस पाऊल हे उचललं गेलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आता तालुक्यात जी बिबट सफारी होणार आहे तो पर्यटनाचा विषय, तो काय बिबट संख्येवर नियंत्रण आणण्याचा उपाययोजना ती अजिबात नाही, आणि त्याच्यातून ते साध्य पण होणार नाही. तो फक्त पर्यटन वाढीसाठीचा प्रकल्प आहे. म्हणून सध्या आपली प्रायोरिटी काय आहे तर बिबट्याचं नियंत्रण करणे, त्याची संख्या झपाट्याने कमी करणे, आणि कमी करून हे फॉरेस्टवाल्यांनी पण त्याच्या अधिकचं जास्तीचं लक्ष द्यायचं. पण तोपर्यंत आज दादांकडे बसून, दादा आल्यानंतर त्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडून काहीतरी ठोस अशा बाबतीतल्या काही गोष्टी आजच्या दिवशी होतील अशी माझी अपेक्षा आहे, आणि त्या मी मागणी करणारच. वन विभागाचे अधिकारी टोलवा टोलवी करतात, म्हणा असं जनतेला सहकार्य करत नाही. सकाळी प्रचंड उद्रेक झाला. दोषी अधिकाऱ्यांसंदर्भामध्ये काय उपाययोजना असेल आणि तुम्ही जनतेला काय? मी आज दादांकडं एक तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने लेखी तक्रार करणार आहे की जुन्नरच्या वनक्षेत्रामधले DFO पासून त्यांचे असिस्टंट DCF असेल, त्यांचे RFOs असतील, त्यांचे वनपाल असतील, वनरक्षक असतील, या सर्वांची या घडलेल्या 4-5 घटनेच्या बाबतीत सखोल चौकशी व्हावी. या घटनेच्या मध्ये कुठलाही जो अधिकारी असेल तो जर दोषी आढळत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी, आणि नुसती कारवाईच नाही तर त्याला काहीतरी शिक्षा व्हावी. आणि ह्या चौकशीमध्ये ज्या ज्या गावात ज्या ज्या घटना घडल्या तिथले ग्रामपंचायत सदस्य असेल, तिथले ग्रामस्थ असेल, त्यांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्ही जाणून घ्या.
त्याची शहानिशा करा. घटना घडण्याच्या पूर्वी त्यांना कळवल्यानंतर त्यांनी काय ॲक्शन घेतली, घटना घडल्यानंतर ते किती वेळा तिथं आले, कधी फोन झाला, मी कधी फोन केला, ग्रामस्थांनी कधी फोन केला, पत्रकारांनी कधी फोन केला, ते किती वेळ आले, इतक्या वेळात का नाही आले, त्याच्यावर लोकांना उत्तर का नाही देऊ शकले, किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या बाबी तपासाव्या आणि त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. साहेब, घटना अतिशय गंभीर आहे. दिवसेंदिवस या घटना वाढत आहेत. आज पहिल्यांदा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये इथे यावं लागलं. आता भविष्यकाळात काय होईल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. खरं आहे ते. पोलीस बंदोबस्तच नाही आता या कदाचित पुढे पोलीस बंदोबस्त जरी आले तरी लोक काही थांबणार नाही. आता हे मर्यादेच्या आणि सगळे भावनेच्या पलीकडे गेले. आणि मी सकाळपासून अनेक लोकप्रतिनिधी आलेत, सगळ्यांची भावना पण तीच आहे. शेवटी जुन्नर तालुका एखाद्या विषयावर, एखाद्या समस्येवर एक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निश्चितच ह्या समस्येवर पूर्ण जुन्नर तालुका, सगळेच पक्षाचे नेते मंडळी, सर्व स्तरावरचे लोक हे आता एक होताना दिसून येत आहे. आणि याची मर्यादा यदा कदाचित लोकांनी ओलांडली तर त्या मर्यादेमध्ये मी पण असेल त्या लोकांबरोबर, एवढंच मी तुम्हाला सांगतो. फक्त लोकांवर नाही गुन्हे दाखल होईल, माझ्यावर पण गुन्हे दाखल होईल, आम्ही पण ॲक्शन घेऊ काय ते जर अशा पद्धतीने होत नसेल तर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.